नमस्कार, परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल स्नेहल कुकिंगमध्ये। आज मी घेऊन आलेली आहे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी म्हणजे शेंगदाण्याचे लाडू। चला तर सुरू करूया आजच्या रेसिपीला। मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, साधारण मी हे पावशेर शेंगदाणे घेतलेले आहे। हे छान कढईमध्ये आपण भाजून घेऊया, पण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर बघा, छान शेंगदाणे आपले भाजून होत आहेत। हे हाडांमध्ये स्निग्धता टिकून ठेवण्यासाठी तसेच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ह्या लाडवाचा अतिशय उपयोग होतो। आणि हिवाळ्यात तर आवर्जून एक लाडू सकाळी सगळ्यांनी खाल्ला पाहिजे। छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी, आबालवृद्धांपर्यंत हा एक तरी लाडू खायचाच। तर तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। तर गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडे थंड होऊ देऊया हे शेंगदाणे। मग याची आपल्याला साल काढायची आहे। तर इथे शेंगदाणे हलके थंड झाले की हाताने छान असे करून त्याची साल काढून घ्यायची आहे। या पद्धतीने संपूर्ण साल काढून घ्यायची। बघू शकता इथे छान शेंगदाणे मी संपूर्ण साफ करून घेतलेले आहे, साल काढून घेतलेली आहे आणि अगदी स्वच्छ करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। अगदी पावडर करून घेतली आहे शेंगदाण्याची, तुम्ही बघू शकता। आता सोबतच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे। मी 1 वाटी पिठी साखर घालून घेते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता साखर। सोबतच त्यामध्ये 1 पाव चम्मच मी वेलची पूड घालते आहे आणि पाव चम्मच जायफळ पूड घालते आहे। जायफळ पूडाने छान पचन होतं, ती जड जात नाही पचायला। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया। या पद्धतीने छान एकत्र करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता हे उपवासाला सुद्धा छान लाडू चालतात। बघू शकता जे लोक साबुदाण्याची उसळ वगैरे खात नसेल तर त्यांनी याप्रमाणे लाडू तयार करून खाल्ला तरी चालेल। छान मिक्स करून घ्यायचं आहे। एखाद दोन जर यामध्ये शेंगदाणे जरी सुटले तरी चालेल, ते खाताना अगदी मस्त वाटतात। आता एक एक करून छान मिक्स झालेला आहे। एक एक करून आपण छान लाडू बांधून घेऊया। हवं त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता, छोटे मोठे। अतिशय पौष्टिक असे हे लाडू होतात। शकता बघा, मी याप्रमाणे हे लाडू तयार करते आहे, बांधून घेते आहे। तर इथे आपले शेंगदाण्याचे लाडू छान तयार आहेत, मस्त झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर एक एक करून छान मी बाउलमध्ये काढून घेते आहे। तर बघा, अतिशय पौष्टिक असे लाडू आपले तयार आहे। आणि प्रथमच व्हिडिओ बघत असणाऱ्यांनी सबस्क्राईब करावे, तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा। आणि व्हिडिओ जर माझे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। हे नक्की करून बघा, हे लाडू अतिशय पौष्टिक होतात आणि हाडाची स्निग्धता टिकून राहते यामुळे। तर हिवाळ्यामध्ये आवर्जून असं खाण्यासाठी हे लाडू तयार आहेत, नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यावर शेअर करा। तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा हे लाडू। तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्थ राहा। भेटूया लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।